नमस्कार. आज आपण वजनी मापाने गरम मसाला रेसिपी पाहूया. अचूक असं प्रमाणात मी ही गरम मसाला बनवलेला आहे. जसा बाजारात मिळतो गरम मसाला त्याचप्रमाणे हा घरगुती आपण गरम मसाला बनवू शकतो. त्यासाठी मी काय काय मसाले घेतले ते पाहूया. धणे घेतलेले आहे, 150 ग्रॅम धणे आहे ते, म्हणजे 2 कप आहे. कपाच्या मापाने घेतलं तर 2 कप. जिरं 6 चमचे घेतले आहेत, मोठे चमचे टेबलस्पून 6 चमचे म्हणजे 70 ग्रॅम हे जिरं आहे. तुम्हाला मापाने पाहिजे असेल तर तुम्हाला दुकानात बरोबर ह्या मापाने तुम्हाला हे बांधून देतील. तर जिरं 70 ग्रॅम आहे. शहा जिरे आहे 20 ग्रॅम, 2 चमचे मोठे चमचे 2 म्हणजे टेबलस्पून 20 ग्रॅम आहे. मसाला वेलची आहे 4, म्हणजे असे एक एक पकडून अशी 4 मसाला वेलची घ्यायचे. दगडी फूल 5 ग्रॅम घ्यायचे, 2 चमचे मोठे एवढं हे दगडी फूल. पण दगडी फूल स्वच्छ साफ करून घ्यायचे, त्याची माती काढून पूर्ण चाळणीने चाळून अशी माती काढून घ्यायची. त्याला काळी मिरी घ्यायचे 20 ग्रॅम म्हणजे 4 चमचे 20 ग्रॅम काळी मिरी आहे. दालचिनी 40 ते 50 ग्रॅम. दालचिनीचं वजनी मापानेच तुम्हाला घ्यावं लागेल. दालचिनी तुम्हाला चमच्याच्या मापाने सांगता येणार नाही, त्यामुळे 40 ते 50 ग्रॅम एवढी तुम्ही दालचिनी घेऊ शकता. हिरवी मिरची घेतलेली आहे मी 10 ग्रॅम. ही ग्रॅम मध्ये 10 ग्रॅम ने येते. बाजारात तुम्ही गेले दुकानात तर तुम्हाला 10 ग्रॅम बरोबर देतील. लवंग आहे 1 चमचा, 1 टेबलस्पून एवढी आहे, म्हणजे अगदी 2 ग्रॅम एवढी लवंग आहे, जास्त नाहीये. चक्री फूल आपल्याला 4 घ्यायची, चक्री फूल 4. जावेत्री घ्यायची 4 जावेत्री घ्यायची, म्हणजे आसपास 10 ग्रॅम एवढी ही जावेत्री येते. वजनी मापाने पण हे 10 ग्रॅम होणार जावेत्री. जायफळ एक मी फोडून घेतलेला आहे. बडीशोप घ्यायचंय 20 ग्रॅम, 3 चमचे बडीशोप आहे, तर 20 ग्रॅम बडीशोप घ्यायचंय. खसखस 10 ग्रॅम, खसखस 2 चमचे 10 ग्रॅम. खसखस तुम्ही वजनी मापाने घ्या, आणि खसखस 10 ग्रॅमच्या वर घालायची नाही आणि कमी घालायची नाही, 10 ग्रॅम बरोबर घालायचे. 3 तेजपान घ्यायचे. आता इतकं साहित्य ह्याच्यासाठी, ह्या मसाल्यासाठी, गरम मसाल्यासाठी लागणार आहे. आता हे वेगवेगळं भाजायचंय, सगळं साहित्य एकत्र भाजायचं नाही, म्हणजे प्रत्येकाला हीट कमी जास्त लागते. गरम मसाला भाजताना पहिला पॅन गरम करून घ्यायचंय. पॅन जर थंड असेल तर त्यावर गरम मसाला भाजायचा नाही. आधी सर्वप्रथम पॅन गरम करून घ्यायचंय. आता सर्वप्रथम आपल्याला धणे भाजून घ्यायचे. पॅन गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला धणे भाजून घ्यायचे, जास्त लाल पण होऊन द्यायचे नाही. धणे आपल्याला वेगळेच भाजून द्यायचे, आणि धणे एकदम असे थोडेसे लाल सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. मंद आचेवर. धणे आपल्याला कच्चे ठेवायचे नाहीये, त्यामुळे धणे व्यवस्थित भाजून घ्यायचे. आपल्याला जिरं आणि धणे हे वेगवेगळं भाजून घ्यायचे. दुसरे मसाले मग आपल्याला एकत्र भाजायचे, पण धणे आणि जिरे आपल्याला सेपरेट भाजून घ्यायचे असते. आणि हा गरम मसाला तुम्ही असाच बाहेरच ठेवू शकता, वर्षभर तरी तुम्ही बाहेर ठेवला तरी काही हरकत नाही. आणि ह्या अचूक मापातच तुम्ही गरम मसाला बनवा, खूप छान बनला जातो. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि असेच माझे गरम मसाले रेसिपीज असे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा आणि मला कमेंट्स करून सांगा कसे झाले ते. आता धणे भाजून झालेले आहे, त्यात एका परातीमध्ये काढून घेऊया. तर जिरं घालूया, बडीशेप घालायचंय आणि शहा जिरे घालून घ्यायचे. आता हे तिन्ही गोष्टी एकत्र भाजून घ्यायचे. काय असतं, धणे, जिरं, बडीशेप आणि शहा जिरे ह्यांना वेळ सारखाच लागतो भाजायला, म्हणून मी धणे पहिले भाजून घेतले आणि ह्या तिन्ही गोष्टी मी एकत्र घातल्या. आणि दुसरे मसाले फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे, त्याला आपल्याला जास्त भाजायचे नाही. आणि सोबत जर घातले ह्याच्या तर ते करपले जाणार, म्हणून ते वेगळे भाजायचे दुसरे मसाले. आणि हे 4 गोष्टी आहेत, ह्या भाजायला जरा जास्त वेळ घेत आहे आणि मंद आचेवरच भाजायचे, कारण आपल्याला हा मसाला वर्षभर टिकवायचा आहे. तर वर्षभर राहण्यासाठी अशा पद्धतीने भाजला तरच तो व्यवस्थित वर्षभर टिकला जाईल, नाहीतर त्याला फंगस पकडला जाईल किंवा घट्टसर होऊन जातो मसाला. म्हणून ह्यात धणे, जिरं आणि बडीशेप ह्या गोष्टी अगोदर भाजून घ्यायच्या. आणि तुम्ही हे माप अचूक प्रमाणे जे माप घेतलेलं आहे, वजनी माप प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. माझ्या अगोदरचे सुद्धा मसाले बनवलेले आहेत, त्याच्याही लिंक मी दिलेले आहे, त्याही तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच मापाने जर तुम्ही गरम मसाला बनवला तर खूप छान गरम मसाला होईल. आणि तुम्ही दुकानात तुम्ही जर हे माप डिस्क्रिप्शन मधलं तुम्ही माप घेऊन गेले आणि तुम्हाला तसा ते बांधून देतील, आणि तशा प्रकारे तुम्ही घेऊन त्या मापाने बनवा. अगदी खूपच छान असा बाजारातला रेस्टॉरंट मध्ये जसा असतो
आणि बाजारात विकायला असतो त्या पद्धतीने हा घरगुती मसाला गरम मसाला बनला जातो. आता तुम्हाला यामध्ये थोडीशी मिरची घालायची असेल, गरम मसाल्यामध्ये शक्यतो मिरची घालत नाही, पण काही जण घालतात, तर घालायची असेल तर तुम्ही 2 ते 3 बेडगी मिरची किंवा तिखटाची मिरची तुम्हाला जी आवडते ते तुम्ही घालू शकता. जिऱ्याचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे. आता हे जिरंही भाजून झालेलं आहे. आता हे पण या परातीमध्येच काढून घ्यायचंय. आता आपण सगळे दुसरे मसाले घालून घेऊया. सर्वप्रथम आपण दालचिनी घालून घेऊया, काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची, काळी वेलची त्याला आपण मसाला वेलचीही बोलतो, चक्री फूल, जावेत्री, जायफळ, दगडी फूल, तेजपान. आता हे मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला खसखस थोडी, हे थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला खसखस घालून घ्यायची. त्याला जास्त परतायचं नाहीये, थोडस मिक्स झालं की मग खसखस घालून घ्यायची. वा, मसाल्याचा किती मस्त असा सुगंध दरवळत आहे घरात. अगदी मस्त सुगंधित हा मसाला बनलेला आहे आणि अशा प्रकारे नक्कीच तुम्ही बनवून बघा. आता हे सगळं अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला परतायचं, जास्त नाही. तर खसखस घालून घेऊया, खसखस घालून थोडीशी परतून घेऊया. खसखस घातल्यानंतर जास्त भाजून नाही घ्यायचं, कारण मग ती करपली जाणार. अगदी नुसतं शेकवून घ्यायचे, गरम करून घ्यायचे. म्हणजे तर गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला असाच गरम तव्यामध्ये तसाच ठेवायचा थोड्या वेळ आणि मग काढून घ्यायचा आहे. आता हा मसालाही परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. सगळा मसाला भाजून झाला, सगळे गरम मसाले भाजून झाले, सगळे एकत्र करून घेतले आणि आता हा पूर्ण गार होऊ द्यायचा आहे. बिलकुल गरम गरम दळायचा नाहीये, दळायची घाई करायची नाही. पूर्ण एकदम थंड गार झाला, मग कितीही वेळ लागला, 1 तास अर्धा तास कितीही वेळ लागला तरी काही हरकत नाही. आणि पूर्ण गार झाल्यानंतरच हा मिक्सरमध्ये दळून घे. मसाला सगळा गार झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि थोडा थोडा दळून घ्यायचंय. 1-2 वेळा असं 2 पार्टमध्ये दळून घ्यायचं आणि एकदम बारीक असा पिसून घ्यायचा, दळून घ्यायचा एकदम बारीक, बिलकुल जाड ठेवायचा नाही. बघा, मस्त असा हा गरम मसाला आपला दळून झालेला आहे. अर्धा किलोच्या आसपास, हा जवळपास अर्धा किलो झालेला आहे हा गरम मसाला. हा तुम्ही वर्षभर बाहेर असाच ठेवू शकता. घट्ट असं जार मध्ये ठेवायचा, एअरटाईट कंटेनर मध्ये किंवा जार मध्ये, काचेच्या जार मध्ये ठेवला तरी चालेल. आणि तुम्हाला बोलले ना चमचा, तो हा चमचा, ह्या चमच्याने मी मसाले घेतले, वजनी माप आणि हा चमचा. जर मी चमचा सांगितलंय तर हा इतका मोठा चमचा आपल्याला घ्यायचा.